कार मित्रांनो, तर आपण चाललोय रोप उपटायला. तर आपण आज दुसरा दिवस आहे रोप उपटीचे. काल पण उपाटलं आणि आज पण उपटायचंय. तर आपण आता सकाळी सकाळी आलोय रोप उपटायला, कारण दुपारी लागवड आहे आपली. तर पाहू आता. काल एक वाफा उपटलाय आणि आपलं शेजारी एक रोप होतं तेवढं उपटून घेतलंय. तर चला आपण चाललोय रोप उपटायला. तर पहा मित्रांनो, इकडं कसं आहे रोप आपलं. तर बघा क्वालिटी कशी आहे. तर बघा किती मोठा बियाळा बांधलाय मित्रांनो. एकदम हिरवीगार पाते आणि बघू शकता किती काडी ठोकाळे मुळ्या पण बघा. तर सगळं असंच रोप आहे आपलं. तर आज लागवड आहे बघा. तर बघा हे पण कसं आहे. तर आज दिवसभर आपण रोपच उपटणार आहे. तर अजून इकडं एवढं उपटायचं राहिलंय आणि इकडं अर्धा वाफा उपटायचा आहे अजून. त्या वाजचा एक उपटून टाकलाय. मित्रांनो, आता रोप आणून टाकलंय बघा आणि आपलं पाट टाकून घेणार आणि याच्यावर मस्तपैकी रोप ठेवणार आहे बघा. तर मित्रांनो, असं रोप ठेवायचं. तर बघा मस्त असं रचून ठेवायचं आणि मग ते उद्याला लावणार आपण. आता 5 वाजले मित्रांनो, अंधार पडलाय. तर इकडं आपले कांदे बघा पहिले लावले ते. तर इकडं पण खालती आहे आणि आपण आता रोप आणून टाकीत इथं. तर असं मस्तपैकी रचून ठेवायचे बघा. तर चला आपण आता गोणी घेऊन जाऊ, रोप आणू. तर चला गोणी घेऊन जाऊ आता. मित्रांनो, आपण डोंगळ्याक आलोय. तर मग डोंगळे मस्त झाले बघा. आणि इकडं लसूण आहे आपला. तर आपलं वर्षाचं खाणं आहे मित्रांनो हे लसूण म्हणजे. आणि इकडं भाजी लावली. तर आपण आता रोप घेऊन येऊ. मित्रांनो, आता गोणी घेऊन आलोय बघा आणि इथं टाकली खाली आणि सोडायची आणि आपल्याला रोप व्यवस्थित लावून घ्यायचे. आता खाली करून घेतलंय. आता आपण आता मस्तपैकी रचून ठेवायचंय आणि परत आता पाहू दुसरं काय नियोजन आहे. तर आता 5 वाजून गेले म्हणजे दिवस माळवाय आलाय. तर मग आता सुट्टीचा टाईम झाला. तिकडं भरपूर रोप आहे. तर आपली लागवड अशी चालू आहे मित्रांनो. आणि चला आता रोपाचं पाव काय. आता आपलं रोप पण झालं तिथं पसरून व्यवस्थित. आणि इकडं घासाला रात्री पाणी भरलं. आणि चला आता तुम्हाला आता आपण रोप दाखवतो. रात्री पण पाणी भरलं इथे. तर बघा इकडं असं रोप आहे आपलं. तर थोड्या दिवसात येईन. हे पण येईल आता थोड्या दिवसात लागवडीसाठी. त्याला रात्री पाणी भरलंय. तर त्याच्यात भरपूर असं गाभाळ आहे, पण लागवडीमुळं काय जमानं चिमटून घ्यावं लागल.
नाही तर मग रोप बी खराब होईन. अजून तर मस्त हिरवई. तर मग असं आहे बघा रोप. तर रोप खूप गेले पण आपण बचावले. कारण मुरमाड जागा आहे ना त्याच्यामुळं. ची वेळ आहे मित्रांनो आणि आलोय आपण ड्रॉप उपटायला. तर आपले 2 वाफे राहिले उपटायचे. तर मग आपण काल पण बरंच ड्रॉप उपटले. तर त्याच्यातला थोडा राहिलाय पुढचा. तर मग आपण आज एवढं ड्रॉप उपटणार आहे. काल 3 वाफे झाले उपटून. तर चला आपण आज लागवड पण आहे आज. नमस्कार मित्रांनो. तर आपण आलोय आज कांद्याचे रोप उपटायला. तर चला आपण उपटून घेणार आहे आज. तर माझ्या मागं बघा कसं रोप आहे आपलं. तर काल पण आपण रोपच उपटायचं काम चालू होतं आपलं आणि आज पण रोप उपटू राहिलोय. तर आज आपली लागवड आहे बघा. तर बघा किती रोप भारी. तर मित्रांनो आपण आज कांदा लागवड करायची आपली. शेवटचा दिवस आहे आज. 2 दिवस लागतील तरी कांदा रोप लावायला. चला मी चाललोय आता घरी आणि आपल्याला जायचंय कांद्याचं रोप लावायला. पाणी भरायचे आज. तर इकडं आपला गहू आहे. तर आपण आज पाणी होय आज. तर आपली लागवड करायची त्याच्यामुळं चाललोय. तर 2-1 दिवस लागन तरी लागवड करायला. तर 2ला लाईट येणार आहे आज. तर माणसं पण येणार आहे. तर इकडं पण कांदे. तर याला पाणी भरून झालंय आणि आता परत वापस आले आपण एक पाणी भरून परत तर नाशक मारणार आहे. तर आपण चाललोय आता रोप घेऊन. तर चला आता निघतो इथून. गाडीवर बांधले आताच. चला आपण चाललोय आता. चालू आणि पहिला वाफा भरलाय. तर थोड्याच वेळात माणसं येणार आहे आता. तर पाहू आता किती लागवड होती. तर माणसं अजून दुसरीकडच कांदा लागवड चालू आहे. तर पर्यंत आपल्याला वावर वालवाय सांगितलंय. सकाळची वेळ आहे. तर आलोय पाणी भरायला आणि आज लागवड आहे बघा. दिवस आलाय उगून. दिवसाच्या आत पाणी भरायला आलो होतो कारण वावर वालवायला लागत नाहीतर मग पाणीच पुरणार नाही. तर पाहू आता किती लागवड होती काय. आणि 2 पाट घ्यावा लावले. काल वायाने धोका दिला आले नाही. तर मग पाहू. चला पाणीच भरून घेऊ आता. माणसं येतील 9च्या मोर. तोपर्यंत आपण पाणी भरणार आहे. माणसं कटाळले आता कांदे लावून. पहिले लवकर येत होते आता येईना. आता रोज कसं आहे थोडं थोडं लायत्यात. चुकेल माकेल गिरायक. तर अजून खूप लागवडी आहे बाकी आहेत. कोणची जर लागवड करायची असली तर नक्की संपर्क साधा. लागवड एक नंबर आहे.
तर मित्र पक्क गाबाळ झाले वावरात बघू शकता किती मोठमोठले गाबाळ आहे. हे मारायचं कसं काय, औषधाने पण जाते का नाही काही सांगता येत नाही. पाणी मकर फुटलं, इथं फुटलं, इथं बी लिपू लिपू पार जाम झालोय. बगळे 9-10 बगळे आहेत मित्रांनो. तर बघा किती छान असे बगळे आहेत वावरात. तर बघा किती छान बगळा यो पाण्यातून चाललाय बघा कसा. तर आपलं पाणी पण भरून झालंय, आता थोडंच राहिलंय. तर जिकडं पाणी भरायला जाईल तिकडं सारखे बगळे मागच येतात. तर 9-10 बगळे इकडं माझ्या पाठीमागं पण बगळे आहेत. तर इथं एक बगळा आहे पहा, मी चाललोय जवळ त्याच्या. तर त्यांना लगेच कळत आहे का काही माराय आला का काय, खोरं घेऊन धावतो का का. असे बगळे आहेत. तिकडे गेलं का इकडे येत्या, इकडे गेलं का तिकडे येतात. तर मित्रांनो झालं भरून आपलं आणि मोटर बंद केली आता. तर आपल्याला आता पाहू काय होतंय, दुसरं काम काय करायचं मग.